नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद IAS या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आजच्या भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये अर्थातच 2026च्या परीक्षेसाठी कंबाईनची जी पूर्व परीक्षा आहे त्या सगळ्या पूर्व परीक्षेच्या अँगलनं आपण जी मोस्ट डिमांडेड स्ट्रॅटेजी आहे ती सगळी स्ट्रॅटेजी घेऊन येण्याचा प्रयत्न आपण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये करणार आहोत। त्यातला पहिला जो टप्पा आहे तो पहिला टप्पा आज आपण डिस्कस करणार आहोत। अर्थातच पूर्व परीक्षेचा संपूर्ण सिलेबस जो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला गट क पूर्व परीक्षा आणि गट ब पूर्व परीक्षेसाठी एकत्रितपणे दिलेला आहे त्या सगळ्या संदर्भाने आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। त्यामध्ये कोणकोणते विषय दिलेले आहे, कोणकोणते विषयांतर्गत घटक दिलेले आहे, कोणकोणते उपघटक दिलेले आहे आणि ह्या सगळ्या संदर्भाने अभ्यास करत असताना आपल्याला ह्या सगळ्या विषयांना न्याय देत असताना कोणकोणते घटक अत्यंत महत्त्वाचे आहे, कोणकोणत्या घटकावर आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहे तो सुद्धा भाग आपण ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी अंतर्गत डिस्कस करणार आहोत। पहिल्या टप्प्यात आपण पाहू की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला या सगळ्या परीक्षा पद्धतीच्या अँगलने कोणकोणता भाग दिलेला आहे आणि या सगळ्या संदर्भाने आपल्याला या भागामध्ये काय करणं अपेक्षित आहे, तरच आपण या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये निश्चितपणे न्याय देऊ आणि निश्चितपणे आपल्याला जे अपेक्षित पद आहे ते पद मिळवण्यासाठी निश्चितपणे आपण काय करू, एक स्ट्रॅटेजी आहे ती बनवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू। आता आपण जाऊ आपल्या ह्या सगळ्या सिलेबस डिकोडिंगच्या भागाकडे, ज्यामध्ये तुम्हाला दिसते गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आणि हाच सगळा अभ्यासक्रम आपण जर पाहिला तर गट क साठी सुद्धा आहे। म्हणजे एक अभ्यासक्रम करून आपल्याला दोन पूर्व परीक्षा काय करता येतात, पास करता येतात। पहिल्यांदा ही गोष्ट आपण या ठिकाणी नोट करून घेणं गरजेचं आहे। आता ज्यांना असं वाटतं की 2026च्या परीक्षा आपल्याला पास करायच्या आहे, 2027च्या परीक्षा पास करायचा आहे, त्यांनी हा सगळा भाग इथून पुढे जो कंटिन्यू होणार आहे हा सगळा भाग अगदी मन लावून ऐका आणि यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतो त्या सगळ्या नोट करून ठेवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा, कारण ह्या गोष्टी आपल्याला वारंवार परीक्षेच्या दरम्यानमध्ये खूप महत्त्वाच्या आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आता बघा, ही जी परीक्षा आहे ही परीक्षा ज्याला संयुक्त पूर्व परीक्षा आपण म्हणतो ही 100 गुणांची आहे आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ह्या 100 गुणांसाठी जी प्रश्नपत्रिका दिलेली आहे ती एक आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकच पेपर असणार आहे आणि त्यासाठी वेळ किती दिलेला आहे, त्यासाठी विषय कोणते दिलेले आहे, प्रश्न कोणकोणत्या भाषेमध्ये असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्यानं डिस्कस करणार आहोत। आणि हा जो परीक्षेचा पॅटर्न आहे ज्याला आपण परीक्षा योजना म्हणतो, ही सगळी परीक्षा योजना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। ती गोष्ट आपण काय करतो आहे, समजून घेतोय। नंबर 1 मुद्दा आपल्याला लक्षात आलं की या ठिकाणी प्रश्नांची संख्या सुद्धा काय आहे, 100च आहे। म्हणजे प्रत्येक प्रश्न आपल्या ठिकाणी जो येणार आहे पूर्व परीक्षेला तो प्रत्येक प्रश्न 1 मार्कांसाठी येणार आहे आणि ज्यावेळेस 1 मार्कांसाठी प्रश्न येतो त्यावेळेस त्याची हार्डनेस कशा पद्धतीची असते, 2 मार्कासाठी ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस त्याची हार्डनेस कशा पद्धतीची असते, हा सगळा भाग आपण ज्यावेळेस PYQ ॲनालिसिस पाहणार आहोत, अर्थातच मागच्या कालखंडामध्ये ज्या काही सगळ्या प्रश्नपत्रिका झाल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या सगळ्या संदर्भाने त्या सगळ्या संदर्भाने आपण ज्यावेळेस PYQचं सेशन पाहू त्यावेळेस निश्चितपणे पाहण्याचा प्रयत्न करू। आता ह्या सगळ्या परीक्षा देण्यासाठीची जी अर्हता आहे, ज्याला आपण पात्रता म्हणतो, शैक्षणिक अर्हता म्हणतो, त्या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला पदवीची परीक्षा आपण पास असायला पाहिजे असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निश्चितपणे सांगितलेलं आहे। मग त्या सगळ्या अँगलनं याचा जो दर्जा आहे, अर्थातच प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे, क्वेश्चनचा जो दर्जा आहे, प्रश्नांचा जो दर्जा आहे तो पदवी लेवलचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला एक गोष्ट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सांगितलेली आहे ती म्हणजे हे दोनही प्रश्न जे आहेत ते दोनही भाषेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाणार आहे। म्हणजे सेम प्रश्न मराठीत असणार आहे आणि त्याखालीच आपल्याला इंग्रजीमध्ये देखील तो प्रश्न वाचता येणार आहे। म्हणजे एखाद्या प्रश्नाचं किंवा एखाद्या शब्दाचा आपल्याला अर्थ कळला नाही तर आपण पर्यायी भाषेमध्ये तो निश्चितपणे वाचून त्याच्या उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो। आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काही असेल तर ती आहे परीक्षेचा कालावधी। खूप लोकांना काय होते की या कालखंडामध्ये ती परीक्षा पास करता येत नाही। खूप लोकांना घरी आल्यानंतर 4-5 प्रश्नाची उत्तरे येतात, खूप लोकांना रूमवर आल्यानंतर प्रश्नाची उत्तरे येतात, काही लोकांना परीक्षेतून बाहेर पडल्यानंतर 2-3 प्रश्नाची उत्तरं आठवतात, असं होत असते। आणि म्हणून स्पर्धात्मक परीक्षा ह्या खूप विद्यार्थी मित्रांना कठीण का वाटतात, कारण त्या वेळेमध्ये त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला येणं फार अपेक्षित आहे। आणि जर त्या वेळेमध्ये आपल्याला हा सगळा परफॉर्मन्स देता आला तर निश्चितपणे आपल्याला त्या परीक्षेमध्ये यश मिळवता येतं। तर मग ह्या सगळ्या संदर्भाने आपल्याला काय काय करणं अपेक्षित आहे
किंवा या अगोदर जी काही मंडळी आत्तापर्यंत ह्या सगळ्या परीक्षांमधून गेलेले आहेत किंवा यांनी चांगल्या रँकनी परीक्षा पास केलेली आहे किंवा काही लोकांना अपेक्षित पद अतिशय कमी कालखंडा मिळालेला आहे, काही लोकांना काही वेळ दिल्यानंतर हा सगळ्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करता आला, अर्थातच त्यांना ते पद मिळवता आलं. या सगळ्या संदर्भानं आपण यामध्ये काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. आणि प्रश्नपत्रिकेचं जर आपण हे पाहिलं, त्याला काय म्हणू आपण, स्वरूप म्हटलं तर ते निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी दिसते MCQ बेसची जी आहे ही परीक्षा आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे काय आहे, एक प्रश्न आणि त्याला 4 पर्याय आपल्याला दिलेले असेल, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर बघा पुढे तुम्हाला दिसते नकारात्मक गुणपद्धती. आता ह्या सगळ्या परीक्षांना निगेटिव्ह सिस्टीम दिलेली आहे. म्हणजे प्रश्न जर तुमचा चुकला तर जे काही गुण आपण मिळवलेले आहे, मिळवलेल्या गुणांमधून काही गुण वजा देखील होणार आहे, अशा पद्धतीची परीक्षा पद्धती ही आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे इथं काय फार तुक्के वगैरे सुद्धा चालणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. जरी त्या प्रश्नाची उत्तरं त्याच ठिकाणी दिलेली असेल आणि MCQ बेसची जरी परीक्षा असली तरी त्या ठिकाणी निवडणारा उमेदवार हा ॲक्युरेट त्यांना पाहिजे आहे, त्यामुळे त्यांनी नकारात्मक गुणपद्धती या ठिकाणी दिलेली आहे. त्यासाठी 25% अर्थातच 1/4 अशा पद्धतीचे निगेटिव्ह मार्किंग असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यानंतर आपल्याला दिसते की एखाद्या उमेदवारानं समजा काय केलेलं आहे, एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलेलंच नाही आहे, म्हणजे 4 पर्यायापैकी एकही पर्याय त्यांनी गोल केलेला नसेल तर तो त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही आणि त्याला निगेटिव्ह मार्किंगमध्ये देखील पकडल्या जाणार नाही, ही गोष्ट देखील त्यांनी काय केलेली आहे, या ठिकाणी क्लिअर केलेली आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर आता आपण जाऊ एक विषयाकडे. पहिला विषय आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे इतिहास. आता इतिहास म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना आपल्या डोळ्यासमोर एक विषय असा येतो की यामध्ये फार मोठ्या सगळ्या रटाळवाना गोष्टी दिलेल्या असेल किंवा ज्या गोष्टींचा आत्ता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फारसा काही संबंध येत नाही, त्यामध्ये फार साऱ्या सणावाळ्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात का, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आपल्या मनात पडतात. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या संदर्भाने आपल्याला जर पद मिळवायचं असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या प्रत्येक विषयांचं सिलेबस आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासावा लागतं. मग अभ्यास करत असताना खूप लोकांना प्रश्न पडतो की त्या ठिकाणी आपण क्लास केला पाहिजे का, तर निश्चितपणे केला पाहिजे. जर आपल्याला त्या विषयामध्ये इंटरेस्ट नसेल, त्या विषयात आपल्याला ज्ञान नसेल, त्याची पार्श्वभूमी नसेल आणि त्या सगळ्या संदर्भानं आपल्याला तो विषय पक्का करायचा आहे आणि परीक्षेला जायचं असेल तर निश्चितपणे आपण क्लास केला पाहिजे. एखाद्या मार्गदर्शकाचं मत त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, त्याचं सहकार्य घेतलं पाहिजे, सिनियरची देखील त्या ठिकाणी आपण घेतली पाहिजे, मदत घेतली पाहिजे. आता टप्प्याटप्प्याने आपण हे सगळे विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू. नंबर 1 विषय तुम्हाला दिसतो इतिहास, आणि इतिहासामध्ये सिलेबस आपल्याला दिलेला आहे आधुनिक भारताचा, विशेषतः मी याला काय करतो, बॉक्स करतो आणि ज्या ज्या ठिकाणी मी बॉक्स करतो, अंडरलाईन करतो, एक्स्ट्रा एखादा पॉईंट लिहून देतो, एक्स्ट्रा एखादा पॉईंट महत्त्वाचा आहे म्हणून सांगतो, त्यावेळेस निश्चितपणे तुम्ही या सगळ्या बाबींकडे विशेष बाब म्हणून लक्ष देणं गरजेचं आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता आपल्याला आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असं एकच सेंटेन्स महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ह्या पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना सांगितलेला आहे. मग आता ह्या एका सेंटेन्समध्ये आपण खऱ्या अर्थानं कोणतं पुस्तक आपण वाचलं म्हणजे हा सगळा भाग आपला क्लिअर होईल. आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे कोणता इतिहास, म्हणजे कोणत्या कालखंडापासून सुरू झालेला आणि कोणत्या कालखंडाला येऊन संपलेला इतिहास म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, हे आपल्याला क्लिअर नाही आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे कोणता इतिहास, त्या सगळ्या कालखंडाचा जो इतिहास आपण अभ्यासणं अपेक्षित आहे. यासाठी आपल्याला एक मार्गदर्शक म्हणून पुढे येतात, ते म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर. आता पूर्व परीक्षेचे सगळे जर आपण पेपर पाहिले, मागच्या सगळ्या 4-5 वर्षातले पेपर जर आपण पाहिले, म्हणजे साधारण 2019-20 पासूनचे सगळे जर पेपर आत्तापर्यंतचे पाहिले तर ह्या सगळ्या सिलेबसमध्ये हा पॉईंट त्या ठिकाणी कॉमन होता, अर्थातच आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास होता. मग आपल्याला कळतं की कोणकोणत्या भागावर आत्तापर्यंत कशा पद्धतीचे प्रश्न विचारले, त्यानुसार आपल्याला आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास त्या ठिकाणी काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. आता यामध्ये 2-3 अशा पद्धतीचे प्रकार पडतात. नंबर 1, युरोपियन सत्तांचं भारतामध्ये आगमन. युरोपियन सत्तांचं भारतामध्ये आगमनापासून ते 1857 पर्यंतचा एक पार्ट, 1857 पासून 1885 पर्यंत म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपर्यंतचा दुसरा कालखंड, आणि 1885 पासून जी स्वातंत्र्य चळवळ चालू झाली, जिला आपण इंग्रजीमध्ये नॅशनल मूवमेंट म्हणतो, आणि ती देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत चाललेली होती आणि त्यांचाच एक परिपाक म्हणून, त्याच्या एक सगळ्या
चळवळींचा एक परिणाम म्हणून देशाला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं। अर्थातच आपल्या सगळ्या मंडळींनी जाणीवपूर्वक एक मोठा प्रयत्न करून, संघटितपणे प्रयत्न करून हा सगळा स्वातंत्र्याचा जो भाग आहे, अर्थातच स्वातंत्र्य आहे ते त्या ठिकाणी मिळवले असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं। म्हणजे हा सगळा आधुनिक भारताचा इतिहास आणि या सगळ्या संदर्भानं त्या कालखंडामध्ये महाराष्ट्र कसा होता, समकालीन एजमध्ये महाराष्ट्र कसा होता, या सगळ्या संदर्भानं त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे। म्हणजे आपण जर पाहिलं की गांधीजींची चळवळ आपण पाहतो, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची चळवळ पाहतो, 1857चा उठाव पाहतो, त्या सगळ्या कालखंडामध्ये महाराष्ट्र कुठे होता, महाराष्ट्रातल्या लोकांचं काही योगदान होतं का, या सगळ्या संदर्भानं प्रश्न विशेष रूपाने या ठिकाणी विचारले जाणार आहे। कारण आपल्याला माहित आहे आपल्या आयोगाचं नाव आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आपली निवड होणार आहे आणि आपली जी सेवा आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला सेवा द्यायची आहे। त्यामुळे विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे, जो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला दिलेला आहे। त्यानंतरचा सब्जेक्ट जर आपण पाहिला तर सेकंड नंबरवर तुम्हाला दिसते भूगोल हा सब्जेक्ट। आता भूगोलामध्ये सुद्धा भरपूर सारा सिलेबस या ठिकाणी वास्ट आपल्याला दिसतो भूगोलाच्या बाबतीमध्ये, परंतु भूगोलात काय केलेलं आहे की पर्टिक्युलर अशा पद्धतीचे काही शब्द पूर्व परीक्षेच्या अँगलने या ठिकाणी वापरलेले आहेत। ते शब्द कोणते वापरले ते आपण या ठिकाणी पाहू। महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, म्हणजे या ठिकाणी देखील अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्या भूगोलाचा अभ्यास तर करायचा आहे, जगाचा भूगोलाचा काही अभ्यास करायचा आहे, भारताच्या भूगोलाचा अभ्यास करायचा आहे, फिजिकल इंडियाचा अभ्यास करायचा आहे। हे सगळं करत असताना महाराष्ट्राच्या भूगोलावर विशेष अशा पद्धतीचा भर द्यायचा आहे, हे असं आपल्याला सिलेबसचं सेंटेन्स सांगते। त्यानंतर पृथ्वी आणि जगातील विभाग हा सगळा वर्ल्ड जिओग्राफीचा काय आहे पार्ट आहे। त्यानंतर हवामानाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर देशातील हवामान आणि महाराष्ट्रातलं हवामान सोबतच अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार। आता हे जे टॉपिक या ठिकाणी दिलेले आहे, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार म्हटल्यानंतर निश्चितपणे त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये कशा पद्धतीचे जमीन आहे, त्या ठिकाणी कोणकोणती पिकं घेतली जातात, आलं का लक्षात, या सगळ्या संदर्भानं या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे। त्या भागामध्ये कशा पद्धतीनं पर्जन्यमान आहे, म्हणजे पावसाळ्यात सरासरी पर्जन्यमान कुठे चांगलं असतं, कुठे कमी असते, कुठे अधिक असते, या सगळ्या संदर्भानं या ठिकाणी प्रश्न विचारणं अपेक्षित आहे। त्यानंतर आपल्याला दिसते प्रमुख पिके। आता महाराष्ट्रातले फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात, परंतु प्रमुख पिकं महाराष्ट्रातली कोणती आहे, देशातली प्रमुख पिकं कोणती आहे, या सगळ्या संदर्भानं या ठिकाणी प्रश्न विचारणं अपेक्षित आहे। त्यानंतर आपल्याला दिसतात की महत्त्वाची शहरं, ज्यामध्ये मोठमोठ्या औद्योगिक वसाहती आहे, अशा सगळ्या अँगलनं। त्यानंतर नद्या। आता आपण ह्या सगळ्या भागामध्ये नद्या, त्यानंतर उद्योगधंदे आणि या ठिकाणी एक शब्द वापरलेला आहे इत्यादी। आता इत्यादी म्हटल्यानंतर त्या सगळ्या संदर्भानं जिकडे जिकडे भूगोलाचा सगळा संदर्भ येतो तो सगळा भाग आपल्याला अर्थातच काय करायचा आहे, अभ्यासाचा आहे। परंतु विशेष रूपाने कोणत्या बाबींवर आपण फोकस करायचा आहे की ज्या ठिकाणी हे सगळे शब्द विशेष रूपाने वापरलेले आहे, अर्थातच पर्जन्यमानावर फिक्स प्रश्न येणार आहे, नद्यांवर फिक्स प्रश्न येणार आहे, जमिनीच्या प्रकारांवर फिक्स प्रश्न येणार आहे, आलं का लक्षात, जगातील विभागावर प्रश्न येणार आहे, महत्त्वाच्या शहरांवर येणार आहे, महत्त्वाच्या नद्यांवर येणार आहे, उद्योगधंद्यांवर येणार आहे। ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। यासाठी देखील आपण भूगोलाचे सगळे PYQ पाहणार आहे की आतापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले, त्याचा जो सगळा रेफरन्स आहे, आपण जे काही बेसिक NCERT वाचतो किंवा स्टेट बोर्ड वाचतो त्या सगळ्या पुस्तकामध्ये आहे का, तो तिथे कव्हर होतो का, की अजून एखादा आपल्याला रेफरन्स बुक वाचावं लागतं का, किंवा एखाद्या क्लास नोट्सची आपल्याला त्यामध्ये भर घालावी लागते का, एखाद्या मार्गदर्शकाची निश्चितपणे त्या सगळा विषय समजून घेण्यासाठी किंवा त्या विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी, पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी निश्चितपणे गरज भासते का, या सगळ्या संदर्भानं आपण ज्यावेळेस PYQ अनालिसिसचं सेशन पाहणार आहोत त्यावेळेस निश्चितपणे प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो प्रत्येक प्रश्न आपण समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे तुम्हाला दिसते अर्थव्यवस्था। आता या ठिकाणी अर्थव्यवस्था अशा पद्धतीचा शब्दप्रयोग वापरलेला आहे, या ठिकाणी अर्थशास्त्र अशा पद्धतीचा शब्दप्रयोग वापरलेला नाही। आणि हा जो सगळा अर्थव्यवस्थेचा भाग आहे हा पूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, म्हणजे भारताचा कोणकोणत्या राष्ट्राशी अलीकडच्या कालखंडातला व्यापाराचा ट्रेंड कशा पद्धतीचा आहे, या सगळ्या अँगलनं इकडे ट्रेडमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे। त्यानंतर बँकिंग, ज्यामध्ये RBI आणि इतर सगळ्या संलग्न संस्था, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी। सोबतच या ठिकाणी खाली सांगितलेलं आहे की शासकीय अर्थव्यवस्था, ज्यामध्ये बजेट, अर्थातच
अर्थसंकल्प, लेखा व लेखा परीक्षण इत्यादी। यामध्ये काही मुद्दे आपल्याला स्पष्टपणे भूगोलासारखे दिसतात, जसं की इतिहासामध्ये आपल्याला काही दिसलेलं नव्हतं, क्लिअर दिसलेलं नव्हतं, परंतु इतिहासात मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असं जरी दिलेलं असलं तरी 3 ते 4 प्रश्न हे साधारणपणे समाज सुधारकांवर विचारले जातात। समाज सुधारकांवर प्रश्न विचारणार आहे असं सिलेबसमध्ये कुठेच दिलेलं नाही आहे। आपल्याला हे कधी कळतं? ज्यावेळेस आपण प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करतो, प्रश्नपत्रिका झालेल्या सगळ्या पाहतो, त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला कळते की कोणकोणत्या भागावर प्रश्न विचारले गेलेले आहे। पुढे जर आपण पाहिलं तर इथे दिसते की दारिद्र्य आणि बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय नीती, परकीय व्यापार, बँकिंग या सगळ्या भागावर फिक्स अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहे। हे आपल्याला काय होतं? क्लिअर होते। आणि इत्यादीमध्ये या सगळ्या भागांना रिलेट होणारा जो भाग आहे तो देखील आपल्याला त्या ठिकाणी काय करावा लागतो? पाहावा लागतो। परंतु समजा तुम्ही परकीय व्यापार केला, बँकिंग केला, त्यानंतर आपण दारिद्र्य व बेरोजगारीचा चॅप्टर केला, त्यानंतर लोकसंख्येचा सिद्धांत आणि लोकसंख्येची स्थिती भारतातली सगळी आपण पाहिली, तर निश्चितपणे या सगळ्या भागावर कशा पद्धतीचे प्रश्न आले आणि पुढच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात याचा देखील आपल्याला काय बांधता येतो? अंदाज बांधता येतो। ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या PYQचं सेशन इकॉनॉमिक्सच्या अँगलनं सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेस कोणकोणते स्टेट बोर्ड महत्त्वाचे आहे, कोणकोणती NCERTची पुस्तकं त्यासाठी बेस म्हणून आपण वापरतो किंवा वापरले गेले पाहिजे, ज्यातून ह्या सगळ्या प्रश्नांचे संदर्भ आपल्याला लक्षात येतात आणि स्टँडर्ड मटेरियलमधून हा सगळा भाग कव्हर करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न केला तर येणाऱ्या काळातली जी परीक्षा आपण होऊ घातलेली आपली जी परीक्षा आहे, जे पास करण्याचं आपलं टार्गेट आहे पहिल्याच अटेम्प्टमध्ये, ते देखील निश्चितपणे पूर्ण होईल, यात काही शंका नाही। आता त्यानंतरचा विषय आपल्याला जो दिलाय तो आपण पाहण्याचा प्रयत्न करू, तो म्हणजे चालू घडामोडीचा विषय। आता या ठिकाणी सुद्धा इतिहासासारखंच यांनी सेंटेन्स दिलं, एक दिलंय जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील। आता मला सांगा, आपल्याला प्रश्न पडतो की चालू घडामोडी म्हणजे कोणत्या चालू घडामोडी आपण अभ्यासणं गरजेचं आहे, बरोबर आहे। चालू घडामोडीचे सुद्धा मल्टिपल सोर्सेस आपल्याला बाजारामध्ये पुस्तकं पाहायला मिळतात आणि खूप सारा या ठिकाणी आपला गोंधळ उडालेला असतो। परंतु या भागात जर आपण पाहिलं की आत्तापर्यंत मागच्या 5-7 वर्षातल्या प्रश्नपत्रिका चांगल्या चाळल्या तर आपल्याला लक्षात येतं की जागतिक कोणत्या घडामोडीवर त्या कालखंडामध्ये प्रश्न विचारले गेले, भारतातल्या कोणकोणत्या महत्त्वाच्या घडामोडीवर प्रश्न विचारले गेले आणि महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या घडामोडीवर त्या सगळ्या संदर्भावर प्रश्न विचारले, हे आपल्याला कुठे कळते? ज्यावेळेस आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं काय करतो? ॲनालिसिस करतो, त्यावेळेस निश्चितपणे हा सगळा भाग देखील आपल्याला काय करतो? समजून येतो। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। एखाद्या आपल्या देशाच्या पंतप्रधानांना किंवा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला ज्यावेळेस विदेशातली एखादी प्रमुख संस्था एखादा पुरस्कार देते, त्यावेळेस निश्चितपणे तो भाग आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आहे? अत्यंत महत्त्वाचा आहे असं आपण म्हणतो। सोबतच भारतातले महत्त्वाचे पुरस्कार, शासनाच्या महत्त्वाच्या योजना, अलीकडच्या कालखंडातल्या योजना, कोणकोणत्या योजना आहे आणि तो जो पार्ट आहे त्याच्यासाठीचे ज्याला आपण अर्हता म्हणू किंवा पात्रता म्हणू, त्याच्यासाठीचे जे डॉक्युमेंट आहे त्या सगळ्या अँगलनं त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात। आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधलं जे काही इनोव्हेशन आहे, कृषीमधलं जे काही इनोव्हेशन आहे, त्याही संदर्भानं प्रश्न विचारलं असल्याचं आपल्याला या ठिकाणी काय होते? लक्षात येते। अर्थातच जगातल्या रोज घडणाऱ्या घडामोडी, भारतात रोज घडणाऱ्या घडामोडी आणि महाराष्ट्रात रोज घडणाऱ्या घडामोडी सगळ्याच महत्त्वाच्या नाही आहे। आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ज्यावेळेस चाळू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की तो सगळा भाग आपल्याला काय करायचा आहे? अभ्यासायचा आहे आणि अलीकडच्या कालखंडातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक उद्याचा प्रशासक म्हणून, उद्या महाराष्ट्र प्रशासनामध्ये जाऊन महाराष्ट्राची सेवा करणारा एक अधिकारी वर्ग म्हणून आपली नजर कशी असायला पाहिजे हे तपासण्याचा खऱ्या अर्थानं आयोगाचा या ठिकाणी उद्देश असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं। त्यानंतर तुम्हाला दिसते राज्यशास्त्र। आता ह्या राज्यशास्त्रामध्ये तर आपल्याला काहीच दिलेलं नाही आहे, काहीच दिलं नाही आणि सांगितलं की राज्यशास्त्राचा तुम्ही अभ्यास करा। मग आता राज्यशास्त्राचा अभ्यास करायचं म्हणजे काय करायचं? की भारताची राज्यघटना अख्खी स्टार्ट टू एंडपर्यंत पाठ करायचं का? की भारताची पॉलिटिकल सिस्टीम सगळी समजून घ्यायची का? त्यामध्ये फक्त न्यायव्यवस्थाच वाचायची का? की संसद चॅप्टरच वाचायचं? की राज्य विधिमंडळच वाचायचं? की मूलभूत अधिकार वाचायचे, मार्गदर्शक तत्व वाचायची की नाही वाचायचे? हे आता आपल्याला कधी कळणार आहे? ज्यावेळेस याही संदर्भातले सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण काय करतो? पाहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्याला कळते। आणि ह्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट आपल्याला लक्षात येतं की भारतातली जी पॉलिटिकल सिस्टीम आहे आणि घटनेला प्रमाण मानणारी जी काही आपली शासन व्यवस्था आहे त्या अँगलनं सगळे प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहे। म्हणून ज्यावेळेस आपण हा सगळा पार्ट पाहू PYQचा, त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला कळेल की आपल्याला भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करायचा आहे आणि सोबतच भारतातली जी काही सगळी राज्यव्यवस्था आहे त्याही व्यवस्थेचा अभ्यास निश्चितपणे करायचा आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या।
त्यानंतर तुम्हाला पुढचा विषय दिसतो, तो विषय म्हणजे सामान्य विज्ञान. आता जरी या ठिकाणी प्रश्न विचारलेला असेल की जनरल सायन्स, कुठलं सायन्स? जनरल सायन्स, तरी देखील हे जनरल सायन्स इतकंही बेसिक नाही आहे की अगदी आपण एखादं छोटं मोठं पुस्तक वाचलं आणि आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं सगळेच्या सगळेच आले, असं होत नाही. अर्थात किमान आपल्याला 11वी 12वी पर्यंतचं सायन्स तरी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करावं लागतं. त्यावेळेस निश्चितपणे या ठिकाणी प्रश्न येणार आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला वर्गीकरण करून सांगितलेलं आहे की आम्ही भौतिकशास्त्रावर प्रश्न विचारणार आहे, रसायनशास्त्रावर प्रश्न विचारणार आहे, अर्थातच फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूलॉजीवर प्रश्न विचारला जाणार आहे. त्यानंतर वनस्पतीशास्त्रावर प्रश्न विचारणार आहोत आणि हायजीन म्हणजेच आरोग्यशास्त्रावर देखील आम्ही प्रश्न विचारणार आहोत. परंतु या भागामध्ये केमिस्ट्रीवर प्रश्न किती विचारले जाणार आहे, झूलॉजीवर प्रश्न किती विचारले जाणार आहे, फिजिक्सवर प्रश्न किती विचारले जाणार आहे हे या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? PYQ पाहावं लागतं. मग त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इथे जे काही प्रश्न विचारले जाणार आहे त्यामध्ये कोणत्या भागावर किती प्रश्न विचारले, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी PYQच्या ॲनालिसिस नंतर समजून घ्यायचं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला दिसते अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी. म्हणजे काय? तुम्हाला या ठिकाणी 2 अधिक 2 किती होणार आहे हे काही विचारलं जाणार नाही. एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. का? कारण या परीक्षेचा जो दर्जा आहे तो पदवी लेवलचा आहे असं परीक्षा योजनेमध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे आणि पदवी पूर्ण झालेला व्यक्तीच त्या ठिकाणी काय करू शकतो? ही परीक्षा देऊ शकतो, अशा पद्धतीने आयोगाने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला दिसते बुद्धिमापन चाचणी, म्हणजे उमेदवार अतिशय कमी काळामध्ये अचूक पद्धतीनं कशा पद्धतीने निर्णय घेतो त्या सगळ्या बेसिसवर आधारित हे प्रश्न सगळे असणार आहे. आणि या सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता टाकण्यामागचा उद्देश अशा पद्धतीचा की तुम्ही कमी काळामध्ये अचूक अशा पद्धतीची निर्णय क्षमता तुमच्याकडे एक प्रशासक म्हणून लागते, हे आयोगाचा खऱ्या अर्थाचा काय आहे? मानस असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते. आता हे जे काही सगळे विषय आपण या ठिकाणी पाहिलेले आहे, या सगळ्या विषयावर जर आपण एक नजर टाकली तर आपल्याला लक्षात येते नंबर 1 चा विषय आपण पाहिला तो म्हणजे इतिहास. बरोबर आहे. आता या इतिहासावर किती प्रश्न विचारलेले आहे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत? जसं मी तुम्हाला आता सांगितलेलं होतं की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असं आपल्याला सांगितलं, परंतु या सेंटेन्समध्ये कुठेच समाज सुधारक असा शब्दप्रयोग आपल्याला दिसत नाही किंवा समाज सुधारणेचा इतिहास असा शब्दप्रयोग दिसत नाही. परंतु या भागामध्ये 3 ते 4 प्रश्न हे साधारणतः प्रत्येक वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला दिसते की समाज सुधारकांच्या त्यांच्या कार्यावर, त्यांच्या पुस्तकावर, त्यांच्या संघटनावर, त्यांच्या चळवळींवर, त्यांनी केलेल्या ह्या सगळ्या संदर्भाने केलेल्या कार्यांवर निश्चितपणे प्रश्न सातत्याने विचारला असल्याचं आपल्याला लक्षात येतं. हे कधी लक्षात येतं? ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका वाचतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपल्याला समाज सुधारकांचा घटक देखील जरी अभ्यासक्रमामध्ये स्पष्टपणे दिलेला नसला तरी तो आपल्याला काय करावा लागतो? अभ्यासावा लागतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात येतं. त्यानंतर पुढे आपल्याला जर विषय पाहिला तर या ठिकाणी आपल्याला दिसते की महाराष्ट्राचा विशेष संदर्भसह आपण काय करा? भूगोल अभ्यास असं म्हणतात. नक्कीच महाराष्ट्राच्या भूगोलावर देखील प्रश्न विचारले जातात आणि इकडे जगाच्या भूगोलावर देखील काही बेसिक प्रश्न विचारलेले असतात आणि सोबतच भारताच्या भूगोलावर देखील प्रश्न असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता ह्या सगळ्या संदर्भाने आपण जर पाहिलं तर एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ती गोष्ट अशी की ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण अभ्यासल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं कळेल की हे जे 100 प्रश्न विचारले जाणार आहे, ह्या 100 प्रश्नामध्ये हे जे काही विषय या ठिकाणी दिलेले आहे, कोणत्या विषयावर किती प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहे हे देखील आपण स्ट्रॅटेजीच्या दुसऱ्या भागामध्ये समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आता ह्या पहिल्या पार्टमध्ये आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो काही सिलेबस दिलेला आहे, जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे, तो जसाच्या तसा अभ्यासक्रम आपण समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला. आता या 100 प्रश्नामध्ये मागच्या 5-7 वर्षातल्या सगळ्या प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर आपल्याला अलीकडचा देखील बदलता जो ट्रेंड आहे आयोगाचा आणि ह्या सगळ्या ट्रेंडला आधार धरून आपण ह्या सगळ्या प्रश्नांचं काय करणार आहे? वर्गीकरण करणार आहे विषयानुसार. हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा दुसऱ्या भागामध्ये प्रयत्न करणार आहोत. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कोणकोणते स्टेट बोर्ड आणि कोणकोणते NCERT सोबतच रेफरन्स बुक कोणकोणते आपण वाचले पाहिजे, जेणेकरून या सगळ्या विषयाला आपण न्याय देऊ शकलो पाहिजे आणि त्यामध्ये फार चांगले मार्क मिळवून आपण प्रशासनामध्ये
जे काही आपलं टार्गेट आहे, अर्थातच प्रशासनामध्ये जाण्याचं जे आपलं टार्गेट आहे ते आपण पूर्ण करू शकलो पाहिजे, त्यासाठी देखील आपण काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. आणि सरते शेवटी तुमच्यासाठी ही सुद्धा सिरीज आपण घेऊन येतोय की मागच्या कालखंडातल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण टप्प्याटप्प्याने काय करणार आहोत, त्याचं विश्लेषण देखील घेणार आहोत आणि तुम्हाला त्याच्यातून एक दिशा येईल की आपण इतिहासातला कोणता भाग महत्त्वाचा आहे, भूगोलातला कोणता भाग महत्त्वाचा आहे, अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना काय केलं पाहिजे, जनरल सायन्सचा अभ्यास करत असताना काय केलं पाहिजे, या सगळ्या बाबीच्या अँगलने आपल्याला हे काय होईल, निश्चितपणे स्ट्रॅटेजी काय होईल, क्लिअर होईल आणि आपल्याला एक प्रॉपर अशा पद्धतीची दिशा मिळेल की मी ह्या पद्धतीने जर अभ्यास केला तर निश्चितपणे मला काय होईल, येणाऱ्या कालखंडातली परीक्षा पास करता येईल आणि अपेक्षित काळामध्ये आपल्याला यश मिळवता येईल. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. अर्थातच हा जो भाग आपण पाहिला सिलेबसचा भाग, मला असं वाटते का हा सगळा भाग आपल्याला काय झालेला आहे, निश्चितपणे समजलेला आहे. आता आपण पुढच्या भागामध्ये डिस्कस करूया की मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेवरून आपण जर पाहिलं तर हे जे 100 प्रश्न आहे, कोणत्या विषयासाठी किती प्रश्न विचारले गेलेले आहे याचा अंदाज आपण त्या ठिकाणी बांधू आणि सोबतच या सगळ्या संदर्भाने कोणकोणती पुस्तकं आपण वाचणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्या विषयामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं, हा सगळा भाग आपण स्ट्रॅटेजीच्या दुसऱ्या पार्टमध्ये पाहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. जी सगळी मंडळी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल त्यांनी आपलं उमेद IASचं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि यानंतरचे जे सगळे व्हिडिओ आहे या यूट्यूब चॅनलवर टप्प्याटप्प्याने तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. जे सगळे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत ते सगळे व्हिडिओ अगदी परीक्षाभिमुख, येणाऱ्या कालखंडाला जी परीक्षा आपली होऊ घातलेली आहे किंवा जी परीक्षा आपली टार्गेट आहे त्या सगळ्या परीक्षेच्या अँगलनं आपण या ठिकाणी हा सगळा पार्ट घेऊन येण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. तरीही आपले जे काही प्रश्न असतील या सगळ्या संदर्भानं इथे आपला उमेद IASचा ऑफिशियल नंबर दिलेला आहे 8446895139. या फोन नंबरवर फोन करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा, टेलिग्राम करा आणि आपले जे काही ह्या सगळ्या संदर्भातले प्रश्न असतील, शंका असतील ते विचारण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. आपल्या उमेद IASच्या माध्यमातून फ्री डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा आपल्या इथं काय होतं, दर संडेला चालू असतं. ज्यांना ऑफलाईन यायचं आहे त्यांनी आपल्या पुण्याच्या कार्यालयाला येऊन भेट द्या आणि ज्यांना ऑनलाईन प्रश्न विचारायचे आहेत त्यांच्यासाठी हा क्रमांक देतील या ठिकाणी दिलेला आहे. आणि येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या आपल्या सगळ्या परीक्षांसाठी आमच्या संपूर्ण टीमतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आजच्या भागामध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो. लवकरच भेटू नव्या भागामध्ये PYQ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.